ते अशा असतात ना मुली नर्ड्स असतात ना त्या, अगदी एक मी टीचरला नाव सांगेन असं काही, माझ्याकडे असं डोळे वाटारून माझ्याकडे बघायला लागली. कॉलेजमध्ये आल्यावरती पॅनिक बटन माझं बिघडलंच, खूप किडे केलं होतं. नमस्कार, मी आहे आरजे शशो शिराली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे, टॅलेंटेड आहे, गुणी आहे, त्याचबरोबर तो ना खूप हळवा आहे असं मला नेहमी वाटतं त्याच्याशी बोलत असताना. आदिनाथ कोठारे आहेत आपल्यासोबत. आधी माझा चकुलाने तू डेब्यू केलं होतं बालकलाकार म्हणून, पण तुझी आणि माझी ओळख मला आठवतीये की झपाटलेला 2 झाला होता. मला एक सांग की माझा चकुलापासून सुरुवात केली. माझा चकुलाच्या वेळेस तुला विचारलं गेलं होतं का की तुला काम करायचंय का, की नाही तुला करायचंच आहे असं सांगितलं गेलं होतं? मला खरं तर आठवत नाही, बट तो किडा होताच ग. मला वाटते तुला माहिती तुझी अजून ओळख माझा चकुला म्हणतात तुला. हो म्हणजे अर्थातच. तेव्हा लहान होतो यार, मी 4थीत होतो आणि अर्थात मी माझ्या वडिलांचे सिनेमे बघत आणि त्यांना ॲडमायर करत, त्यांचं काम सेटवरचं डिरेक्शन बघत मी मोठा झालो. तसं मी वयात येत गेलो. त्यामुळे लहानपणापासूनच माझे वडील माझ्यासाठी आदर्श होते, आहेत अजूनही आणि असतीलच. पण ते इन्स्पिरेशन होतं. लहान असताना अर्थात वडिलांनी जेव्हा ठरवलं की आदिनाथला घेऊन फिल्म बनवायची, तर मला तर या सुट्टीत आपण शिमल्याला जायचं, जसं आपले आई वडील लहान असताना ठरवतात, आपण कधी मुकाटपणे जातो तसं मला वाटतं, आणि आपण खुशीनच जातो तसंच मी खुशीनच ती माझ्यासाठी ती सैरच होती लहान त्या वयात. कारण तसं काही भान नव्हतं की काय नेमकं आपण फिल्म मध्ये काम करतोय, आपण मज्जा करतोय. पण मग त्याच्यानंतर पुढे कुठल्या फिल्मसाठी तू विचारलं नाहीस का, किंवा बाबांनी कधी विचारलं नाही का? पहिली फिल्म, त्यानंतर अर्थात अभ्यासाकडे जास्त मी लक्ष केंद्रित केलं. शाळेचा अभ्यास, मग कॉलेज, मग बॅचलर्स केलं मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये. मला खरं तर मला सायन्सच्या अभ्यासामध्ये खूप इंटरेस्ट होता. कसं होतं तू शाळेत असताना? म्हणजे पैकीच्या पैकी मार्क? अजिबात नाही. सायन्स घेणारी मुलं जनरली तशी असतात जरा. मला मॅथ्सची खूप भीती होती. मला मॅथ्सच्या पेपरच्या आधी ताप बीप यायचं. बापरे, इतका मला फोबिया होता. पण मला माहित नाही, कॉलेजमध्ये आल्यावरती ते पॅनिक बटन माझं बिघडलंच. ओके. मग मला अजिबात मी टेन्शन नाही घ्यायचं. आजही एका पॉइंटला थोडं सुरुवातीला मी पॅनिक होतो, पण आता म्हटलं की झालं बाबा, आता ट्रेलर पण आला, आता काय, आता सिनेमा प्रेक्षकांचा झाला, आता प्रेक्षक ठरवतील, प्रेक्षक ठरवतील. पण कॉलेजमध्ये आल्यावरती माझं ते पॅनिक बटन ऑफ झालं. मला आठवते खूप खूप किडे केले होते मी कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना. हो, कधी असं आलं होतं की सरांना फोन आलाय की सर तुम्हाला भेटायला यावं लागेल? खूप बापरे बापरे बापरे, अर्ध्या गोष्टी मी सांगू नाही शकत तुम्हाला. नाही, मला चल कुठला किस्सा सांगू मी. बापरे, मी कॉलेजमध्ये कॉपी करताना पकडले गेलो होतो. तो किस्सा सांगतो. मॅथ्स? हो, मॅथ्स 2चा पेपर होता. रुपारेलला होतो मी आणि 12वीचे प्रिलिम्स होते. तर प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही टवाळक्या केलं होतं. रुपारेलमध्ये असताना पण आम्ही अर्धा वेळ बाहेर कट्ट्यावर असायचो, स्टार सिटीला जाऊन पिक्चर बघायचो. हेच आम्ही धंदे केलेत. तर मला आठवतं मॅथ्स 2चा पेपर होता आणि माझा काहीच अभ्यास झाला नव्हता. आणि ते सगळं ते ट्रिग्नॉमेट्री होतं. बापरे, ते सगळं म्हणजे डोक्यावरून जात होतं तेव्हा. आणि काहीच केलं नाही म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती माझी. आणि आमची एक्झाम हॉलमध्ये आम्ही बसलेलो, तर माझ्या 2 बेंच सोडून एक मुलगा होता सचिन नावाचा. तो खूप भोळा, अगदी म्हणजे बापरे, असा साधा, अगदी गरीब बिचारा असं असायचा. आणि तो माझ्यावरती खूप प्रेम करायचा. त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि तो टॉपर होता. आणि टॉपर असूनही तो खूप साधा होता. गावाकडून आलेला होता, मुंबईत शिकत होता, हॉस्टेलमध्येच राहायचा. तर एक्झामच्या आधी पेपर आला आणि मला काहीच कळत नव्हतं. आणि मी त्याला सांगितलं होतं असं पेपरच्या आधी, ऐक ना, मला जर हेल्प करशील ना. तर तो घाबरलेला बिचारा, पण बघू आपण कसं काय. पेपरच्या वेळेस मी मागे बसलो 2 बेंच सोडून, आणि मला अचानक पॅनिक झालो. मी शिट, काहीच येत नाही आहे आता. तर मी बरं, माझ्या पुढे एक मुलगी बसली होती. ते अशा असतात ना मुली नर्ड्स असतात ना त्या, अगदी एक मी टीचरला नाव सांगेन असं काही, त्या अशी एक मुली माझ्या समोर बसलेली. आणि तिच्या पुढे आपला सचिन बसला होता. तर
मी आधी तिला विचारत होतो की ऐक ना दाखव ना, आणि तू नो डोंट कॉपी, आय विल कंप्लेंट. बरं बाबा. तर मी इतकं असं मी बघत होतो, सचिन 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 असं करत होतो. सचिनची नजर गेली मागे अशी, पेपर टू मध्ये मदत कर. तो बोलला काय करू बरं. तर बिचारीने धाडस केलं. तर त्यांनी त्याचा पेपर 2 मला पेपर 1 2 पेपर होते, पेपर 1 पेपर 2. तर पेपर 1 त्यांनी केला होता आणि त्यांनी एक काम केलं, मी कसं तुला दाखवू की मला पेपर पाठव. मी ते सांगितलं खालून टाकल. मुलांनो हे अजिबात करू नका, मी उदाहरण म्हणून सांगतोय, हे काय केलं नाही पाहिजे आयुष्यात, हे ऐका जरा. तर मी सांगितलं सचिन पेपर पास कर. तर त्यांनी बिचाऱ्यांनी पेपर खालून असा फेकायचा प्रयत्न केला. तो पुढेच पडला का तिच्या पायाजवळ, त्या मुली पायाजवळ. तर आता अरे देवा. आणि तो आमचा एक्झामिनर राऊंड घेत होता. तर मी त्या मुलीला सांगितलं ऐक ना तू पेपर पास कर. नो तो असा राग आला मग तिचा. बोलो प्लीज पास कर पेपर. तर तिने फक्त असं एक असं पायाने असं लात मारलं पेपरला आणि पेपर असा कुठेतरी जवळ आला तिकडे थोडाफार. मी कसं कसं बेंचच्या खाली जाऊन देऊन तो पेपर काढला, पेपर घेतला आणि तन 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 चालू कॉपी मारतोय मी. आणि चालू आहे. आणि हे झालं माझं. मग दुसरा पेपर, मग आधी दुसरा पेपर, मग तो त्यांनी पाठवला, तो पण मी असा घेतला. चालू आहे माझं, कॉपी चालू आहे. आणि आता शेवटचे 5 मिनिटं राहिली आणि काहीतरी ते एक्स्ट्रा शीट्स आणि स्ट्रिंग्स बिंगसाठी ते सगळे राऊंड बिऊंड चालू असतात, टाय पेपर्स हे ते सगळं चालू असतं. तर मी लिहितोय, मी माझं फुल स्पीड कॉपिंग चालू आहे, काट लिहितोय. अचानक मला काहीतरी आवाज यायला लागला, व्हेअर इज युअर पेपर, व्हेअर इज युअर पेपर. मी वर बघितलं तर प्रोफेसर त्या सचिनच्या बाजूला उभा होता. तो बिचारा टॉपर रे, त्याच्या बाजूला उभा होता. आणि मला टेन्शन आलं. मी त्यावेळेला बघतोय आणि ती पण माझ्याकडे बघायला लागली. ती मुलगी माझ्यासमोरची, ती माझ्याकडे असं डोळे वाटारून माझ्याकडे बघायला लागली. तर तो बिचारा सचिन, व्हेअर इज युअर अदर पेपर. तर मी तो पेपर घेतला पटकन, त्याचा माझ्याकडे होता, आणि मी फेकला खाली तिकडे बेंचच्या सपकन तिकडे. आणि मी ते सांगितलं जरा लात मार ना तिकडे, पुढे जा, पेपर ढकल. नो मी नाही करणार. तिची पेटलीच होती ती. आणि तो पेपर तिकडे साईडला पडला. तर मी फक्त ओरडलो, सर तो पेपर तिकडे खाली पडला, त्याला माहित नव्हतं. असं उगाच खोटं बोलायचं ऍक्टिंग. तर प्रोफेसर बोलले तिकडे कसा गेला तुझा पेपर. तो पिक्चर तो सचिन काहीच नाही बोलला ग. म्हणजे तो असं, आणि नाही कोणच काही नाही बोललं. तो सचिन बिचारा, आणि तो कम ऑन कम आउट, आणि त्याला बाहेर खेचून दिला. मी पेपर तिकडे कसा गेला, आणि त्याला विचारलं, बाहेर उभं करत होते. मग माझा जरा खूपच मला गिल्ट आला, आणि मी हात वर केला, सर मी मागितलेला पेपर. आणि म्हणून तो असं, मग त्यांनी मला बोलवलं, पण आम्हाला दोघांनाही बाहेर काढलं आणि व्हाईस प्रिन्सिपलकडे दिला आम्हाला. पण आम्ही जरा सॉरी बिरी बोलून आम्हाला फार काही जास्त शिक्षा, ते प्रिलिम्स होते म्हणून जरा घरापर्यंत नाही. हा म्हणजे घरापर्यंत मला आठवत नाही, कदाचित झाले असेल, पण 1-2 प्रोफेसर जरा चांगले होते तिकडे, त्यांना दया आली असणार, बाबांचे फायन असतील तसं माहित नाही मला. पण जरा आम्ही ते वाचलो, म्हणजे ते जरा नमत्यावरती थरथराट सगळं. अरे बापरे. पण पकडलो गेलो, आणि परत कानाला खडा लावला मी की आयुष्यात परत कॉपी नाही करणार बाबा. कारण म्हणजे त्याचे तोही बिचारा रडकुंडीला आला होता, आणि मलाही असं खूप वाईट वाटलं, खूप गिल्ट आला मला त्यानंतर परत कधीच मी कॉपी नाही केलं. पण तर हा किस्सा सांगण्याचं उदाहरण ह्याचं किंवा ह्याचं कारण हे होतं की लाईफमध्ये कॉपी करू नका. भले कमी मार्क मिळतील, फेल व्हाल, पुन्हा प्रयत्न करा, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर पास व्हाल, ती जी मजा आहे ती वेगळीच असते. मला आता एक गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायची आहे. कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जाताना वडील बरोबर, तुझं आणि तुझ्या डॅडाचं जसं नातं आहे, जिजाचं आणि तुझं नातं कसं आहे? म्हणजे तिने पाहिलं तसं माझा छकुला? कारण की आता नाही, खरं तर ती बघितलं आहे, पण तिने असं सलग नाही बघितलंय, पण बघितलं पाहिजे. कॉन्व्हर्सेशन मधनं मला असं वाटतं की ती पण खूप डीप विचार करणारी आहे. म्हणजे तिच्या वयाच्या मानाने ती खूप जास्त मॅच्युअर्ड आहे, खूप पुढे आहे ती वयाच्या. आणि ती स्वतः गोष्टी बनवते आता. इनफॅक्ट मी जेव्हा रात्री तिला गोष्ट सांगत असतो, बरं आमचा रोजचा कार्यक्रम ठरलेला असतो, रोज रात्री झोपताना मी कुठेही बाहेर असेन, मी आता प्रमोशनला जरी असेन तर 8, 8:30-9ला तिचा मला फोन येतो, दादा मी झोपते, गोष्ट सांग. आणि मग एक नवीन गोष्ट, पण ती भूताची गोष्ट पाहिजे, त्यात रंजकता हवी, त्यात थरार हवा प्रॉपर. आणि ते अरे बापरे. आणि ती लेवल पण भूताच्या भीतीची, म्हणजे आम्ही साधेसे चिल्ड्रन्स
हॉटेल ट्रान्सिल्व्हेनिया बिनिया मला काय फरक नाही पडत. आम्हाला कॉन्ज्युरिंग लेवलच्या गोष्टी लागतात. हो हो, आणि त्या आम्हाला बघायला आवडतात. तुला काय वाटतं की तिच्यामध्ये तिच्या ओव्हरऑल म्हणजे तू बघतोय तिला मोठी होताना, तर ऍक्टिंग कडे ती वळू शकते की ती पण असं स्टोरी टेलिंग, डिरेक्शन, या सगळं त्याच्यात सगळे गुण आहेत. मला असं वाटतं की आजोबांचं पण नाव ती मोठं करेल अशी असणार ती. कारण आत्ता मुंजा आला सिनेमात, खूप आवडला तिला. ती मुंजाचा आवाज काढून मिळून मला दाखवते. हो, मुंजाच्या आवाजात माझ्याशी फोनवर बोलते, गाते पण ती. आता ती गाणं शिकते. आणि मला असं कळलं की पाणीच्या साठी तिने स्पेशल स्टेप्स केल्या. हो, तिने पाणीचं टायटल ट्रॅक जे आलाय शंकर महादेवांनी गायलंय, ती मला सांगितलं की डॅडा, मी आणि माझ्या फ्रेंडनी आम्ही स्टेप वर्कआउट केली आहे. वा. तर ती आता मी रेकॉर्ड करणार आता बॉम्बेला गेल्यावर. बरं, मला आता हे सांग की वेगवेगळ्या भूमिका जगत असताना खऱ्या आयुष्यामध्ये वडिलांची भूमिका जेव्हा तू निभावतोय तेव्हा काय तुझ्यासाठी लर्निंग्स आहेत? आय थिंक सगळ्यात मोठं लर्निंग म्हणजे आपण जे आपल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करत आहोत किंवा ते एका पर्टिक्युलर पद्धतीने वागायला हवे, तर त्यासाठी आपण तसे वागलो पाहिजेत. आपण आय थिंक इट इज इम्पॉर्टंट टू प्रॅक्टिस बिफोर यू प्रीच. कारण लहान मुलं असतात ती बर्फाच्या गोळ्यासारखी असतात आणि तो जो रंग तुम्ही त्यात टाकाल ते ॲब्झॉर्ब करतात आणि तो रंग ते ॲब्झॉर्ब तुमच्याकडून करतात. म्हणजे ते लहान मुलांना आपल्या आईवडिलांना कॉपी करायला खूप आवडतं. म्हणजे मी जर पुस्तक वाचत बसलो असेल तर ती पण पुस्तक वाचायला घेईल. तर मी टी व्हीवर वेबसिरीज बघत बसलो तर तिला पण टी व्ही बघायचा असेल. मी जर चॉकलेट खातो तर तिला पण चॉकलेट खायचं आहे. तर त्यांना एक जे ते टिपत असतात आणि ते आपल्याला बघून आपल्याकडून शिकत असतात, आपल्याही नकळत अनेक गोष्टी पिकअप करत असतात. त्यामुळे जर तुम्हाला काही आपल्या मुलांना चांगल्या हॅबिट्स पिकअप करायच्या हव्या असतील, त्यांनी काही चांगल्या हॅबिट्स पिकअप कराव्या, तर त्या हॅबिट्स आधी तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यामुळे ती जबाबदारी नीट सांभाळून आपण निभावली पाहिजे. लवली. ही बाबांनी चित्रपट ब्लॉकबस्टर देऊन हाऊसफुल थिएटर करून तो एक इतिहास रचलेला आहे. तूही तीच परंपरा पुढे चालवशील हीच आमची शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.